तुम्ही माझ्या पार्टीचे आहे म्हणून तरी बोलत जा गे, बोलत जा माय. तुम्ही बोलत नाही असं नाही माय. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का माय आपण? लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही. आम्हाला बोलायला तुमच्यामुळेच लागतं. तर काय नवरा चांगला असल्यावर काय लागतं आयुष्यात? काय ग माय? आयुष्यात फक्त नवरा चांगला भेटावा. काय ग? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिणवावं, गावानं त्रास द्यावा, अख्ख्या जगानं नावं ठेवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, सोबत आहे मी तुझ्या. बाई सगळी संकट सहन करते, फक्त नवरा सोबत असला पाहिजे. वाजवा की आमच्यासाठी विकावा तरी वाजवीत जा. तुमचं बोललं की बरं वाजवता हो की नाही? खरंय की नाही ग माय? कोण चांगला पाहिजे का माय? पाठीमागच्या माय मावल्या खरंय की नाही ग? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, माझं झाल्यावर येईल मला अक्कल. आपला एक्सपिरियन्स न सांगा ग बाय. खरंय की नाही? कोण चांगला पाहिजे आयुष्यात? नवरा. मीही तुमच्यापेक्षा जास्त तुकोबांवर विश्वास ठेवते. माझे तुकोबा सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वा गुणी, शहाणा तो धनी घेतो. धनी मालक, मग परमार्थात आणि संसारात दोन्हीकडे मालकच शहाणा लागतो. मग जयाचे आहे का? विषयाकडे आलात का तुम्ही? विषयाकडे आलात का? मग माणूस महाराजाला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे, आलात का विषयाकडे? आता आला असाल महाराज बरं का. मालक शहाणा पाहिजे. माणूस म्हटला महाराजाला वर्षात लेकरू झालं पाहिजे, महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे तुला वर्षात होईल. महाराजही तसाच. हा वर्षाने महागारी आला, म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. हा दुसरा दिला, 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटाय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले अरे माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. हुशार आहेत, त्यांना कळलं महाराज, ज्यांना कळलं ते हुशार आहेत. तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा धुळेकर किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते भाव शुद्ध न ठेवता किती कीर्तन ऐकल्यावर देव भेटेल. जे करताय ना प्रेमाने करा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. प्रेम फक्त परमात्म्यावरच करावं. खरं सांगते, तुम्हाला तर तरुण मंडळी खास करून सांगते, तो पुरुषार्थ आहे. कैलासाचा पती आहे, अंगाला राख लावतोय, स्मशानात राहतोय, पण पुरुषार्थ त्याला म्हणावं त्या कैलासाच्या पतीसाठी ती पार्वती प्रत्येक जन्मात तपश्चर्या करते. तो पुरुष आहे ज्याच्यासाठी बाई तपश्चर्या करते. आणि तो मूर्ख आहे जो पोरींच्या मागे लागते. होय म्हणकेन ती दलिंदराव आणि 40 वेळा नाही म्हणायचं. हे काय आयुष्य आहे? कमवा रे. मायबापाचे स्वप्न पूर्ण करा. जगाचा मालक बरोबर तुमची प्रगती करणार आहे. कधीतरी विचार करा ना. प्रत्येक गोष्टीत खचताय तुम्ही आणि घाई करता रे. प्रत्येक गोष्टीत घाई आहे. सायन्सचा विषय गेला आर्ट घेणार, ते नाही जमलं दुसरं काहीतरी, ते नाही जमलं दुसरं. नसतं रे. स्टेबल राहा. विषय गेला तर काढत जा, बदलत जाऊ नका. पाठीमागचा अनुभव आणि आत्ताचा केलेला अभ्यास दोन्ही मिळून सगळं एकत्रित येणार आहे. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा अरे पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नाही होता इथे. अरे धीर तर धर. देवाचंही तसंच आहे रे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, पाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. परमार्थातही आज माळ घातली उद्या महाराजां परवा पाकिट असं नसतं रे. जन्मोजन्मीच पुण्य लागतं. देव आवडतोय, पूर्वजांचीच पुण्य आहे, उगच नाहीये. मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटी प्रकाश जायचा. व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येत आहे. हे कसं काय? सायंटिफिकली इट इज जनरेटिक, अनुवंशिक. एक माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणला फार 4 दिवस झाला त्रास होतोय, चक्कर येते, वेड्यासारखं वाटतंय, सारखं भूक लागतेय. त्याने रिपोर्ट काढले आणि सांगितलं दादा तुमच्या रिपोर्टमध्ये शुगर आहे. माणूस डॉक्टरला भांडायला लागला, म्हणला मूर्ख आहेस तू, नाही जिंदगीत कधी मी गोड खाल्लं नाही, मला कशी शुगर होईल? तो म्हणला आहे. तो माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला आहे. माणूस म्हणला तू डॉक्टर नाही. अरे मी गोड खाल्लं नाही तर शुगर होईल कशी? डॉक्टर म्हणला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तुला शुगर नाही निघाली तर डॉक्टर की सोडेल. ती म्हणला होणं शक्यच नाही. डॉक्टर म्हणला आहेच. माणूस म्हणला कस काय? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे.
खाल्ली तरी तुझ्या डीएनए मध्ये आहे ना बाबा, ती बापाकडनं तुझ्याकडं. तसा परमार्थ मी केला नाहीये, मला बालपणीच देव आवडतोय का तर माझ्या बापाने परमार्थ केला. ही ताकद लक्षात घ्या तुम्ही. फळे रसाळ गोमटी छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंमुळेच, यात वादच नाहीये. माय तशी लागणार म्हणजे लागणार. मालिका बघून लेकरं सुधरत नसतात, कळतंय का? त्याला ज्ञानेश्वरीच हातात लागते. नाही कळली तरी वाचा ग माय. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे, तुमच्या कुळाचा उद्धार आहे. फक्त ज्ञानवान कळू द्या, हे माझं लेकरू आहे. आम्ही तरी फार ज्ञानी आहेत का? नाही, पण माय बापांचा परमार्थ आहे आमच्या. माझा बाप मध्ये आहे ना बाबा, ती बापाकडनं तुझ्याकडं. तसा परमार्थ मी केला नाहीये, मला बालपणीच देव आवडतोय का तर माझ्या बापाने परमार्थ केला. ही ताकद लक्षात घ्या तुम्ही. फळे रसाळ गोमटी छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंमुळेच, यात वादच नाहीये. माय तशी लागणार म्हणजे लागणार. मालिका बघून लेकरं सुधरत नसतात, कळतंय का? त्याला ज्ञानेश्वरीच हातात लागते. नाही कळली तरी वाचा ग माय. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे, तुमच्या कुळाचा उद्धार आहे. फक्त ज्ञानवान कळू द्या, हे माझं लेकरू आहे. आम्ही तरी फार ज्ञानी आहेत का? नाही, पण माय बापांचा परमार्थ आहे आमच्या. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंचाच्या पंजाबी माळकरीच होता. अखंडित परमार्थ आहे म्हणून आम्ही या पदावर आहे. हे आमचं नाहीये, आमच्या पूर्वजांचं आहे. तुम्ही आजपासून सुरुवात करा ना. हाय, गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त काय का गाव? होय धुळेकर, एकही खात नाही? बर, अरे मला फसवाल त्याला. मला नाही कळायचं, चला मी लहान आहे, पण त्याला तुकडोजी महाराज सांगतात ना, पाप करोनी पापी म्हणे सैरा वैरा पळतय रे. काय काय केलं सबल्या माणसा देवाला सारं कळतय रे. काय काय केलं सबल्या माणसा देवाला सारं कळतय रे. त्याला कळतं ना. कोणाला नाही कळलं तरी चालेल. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चपंडम चतुर्विध. हे चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे आणि तू माझ्यावरच संशय घेतोयस. तुझं अन्न सुद्धा मी पचवतो रे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तो विठ्ठल जगदीश्वर कृष्ण रामशो विश्वेश्वर पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी. मग तू अस्तित्व नाकारतोयस तरी कसं? म्हणून जुन्या बायका बघा पहिला अग्नीला घास द्यायच्या. जुन्या माय मावल्या स्वयंपाक केल्यावर पहिला घास चुलीतच ना. आता गॅसवाल्या नाही देत, पण देत जा. गॅसमध्ये पण अग्नीच असतो. ओके, पहिला घास अग्नीला द्यायचा का तर जठरामध्ये टेम्परेचरमुळे पचन होतं, हे तरी माहित आहे. डायजेस्ट कशामुळे होतं आपल्याला अन्न? आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे, टेम्परेचर आहे. म्हणून म्हटलं जातं की जेवण केल्या केल्या पटकन पाणी प्यायचं नाही, थोडं अर्ध्या तासाने प्यायचं, जेणेकरून तुम्हाला पित्ताचा त्रास होणार. अध्यात्मच सायन्स आहे रे. पण तुम्ही काय करता? निस्ती फळं खाता, मुळाला पाणी द्यायचंच विसरता. हे शास्त्रवेद इतकं सामर्थ्यवंत आहे. आपला हिंदू धर्म, कधी विचार करा दादा, छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करत जा. का हिंदू धर्मामध्ये कपाळाला गंध लावतात? शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे, 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती, बिंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. इथे असतं भ्रमरंध्र, दोन्ही भवयांच्या मध्ये. या अनामिकेने करंगळी जवळच्या बोटाने जर तुम्ही इथे गंध लावला तर तुम्हाला कधीच मायग्रेनचा त्रास होत नाही. इट इज सायन्स. डोकं दुखत नाही, कारण चंदन हे शीतल असतं. अष्टगंध, बुक्का हे शीतलतेचं प्रतीक आहे. ते कपालाला किंवा हे बोट इथे वारंवार लागलं तर माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते, सकारात्मक भावना. आय विल डू इट, मी करू शकतो. करा ना विचार. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ असणारं फक्त स्वराज्याची ताकद आहे.
छत्रपती शिवरायांकडे फक्त 2 लाख पायदळ आणि 1 लाख घोडदळ आहे. याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त सैन्य मुघलांचं आहे, शत्रूचं आहे. तरी सुद्धा आपला बाप निजामाच्या हाताखाली गुलामगिरी करतोय हे माहीत आहे शिवरायांना. तरी सुद्धा त्यांनाच हरवून स्वराज्य निर्माण करायचं महत्व, सामर्थ्य त्यांना कळतंय. आणि ते शिवराय मुठभर मावळे हातात घेऊन सत्ताधीश असणाऱ्या शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत करतात. हा इतिहास याच मातीचा आहे. पॉसिबल, हे कसं काय शक्य झालं? धन्य माता पिता, कसं काय शक्य झालं? माझे चित्त तुझे, कारण कळायचं जगद्गुरु तुकोबा गुरुत्व आहे त्या छत्रपती शिवरायांचं. जगद्गुरु तुकोबा कीर्तन करायचंय, छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे कीर्तनाला. तुकोबांनी पायाखालचा घोंगडं टाकावं शिवरायांना बसायला. छत्रपती शिवरायांनी सांगावं, नाही बुवा, आम्ही तुमच्या पशी मातीशीच बरे आहोत. जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी बसलोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी आणायची ताकद आमच्यात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या घोंगड्यावर बसू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही, एवढं कळतं आम्हाला. म्हणून चरणाशी आम्ही तुमच्या. माझे चित्त तुझे, ही ताकद आहे रे, हे संस्कार आहे. आणि याच्याशिवाय शक्यच नाहीये परमार्थाशिवाय. म्हणून मी गणरायाला मानतोय, मी महादेवाला मानतोय, मी अस्तित्व मान्य करतोय. कारण मला माहित आहे. आता हे बघा, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पार्वती माता आंघोळीला गेल्यामध्ये शंकर आले, मग गणपती उभा होते, मग शिर कापलं, मग गणपतीचं गजानन झालं. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता या दंतकथेच्या पलीकडे शास्त्र काय सांगतं? श्रद्धा म्हणजे पार्वती आहे, महादेव म्हणजे विश्वास आहे. पार्वती श्रद्धेचं स्वरूप आहे, महादेव विश्वासाचं स्वरूप आहे. श्रद्धेचं विश्वासाशी पाणी ग्रहण झालं की विवेक नावाच्या गणपतीचा जन्म होणार म्हणजे होणारच. गणपती विवेक आहे आणि विवेक साधला गेला की कार्तिकीय पुरुषार्थ साधला जातोच. कार्तिक पुरुषार्थ आहे, गणपती विवेक आहे, श्रद्धा पार्वती आहे, महादेव विश्वास आहे. श्रद्धा आणि विश्वास देवावर असला की विवेक आपोआप मिळतो. विवेक मिळाला की पुरुषार्थ साधला जातो. हा परमार्थ आहे. पण विवेक सुद्धा कधी कधी अविवेकी ठरला जातो. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसीजी तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं. अशी एक गोष्ट ते म्हणजे मन. मग तुकोबा म्हणले, देवा मी घडेल तर सगळा, पण हे सगळं टिकवण्यासाठी माझे चित्त, हे माझं मन तिथं लागलं पाहिजे. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड. पीस ऑफ माइंड, पीसफुली असलं पाहिजे व्यक्तिमत्व, ओपन माइंडेड. जे काही आहे तर मी अशी आहे ना अशीच आहे बाबा. ते कसं आहे, ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार केला बरा. शाण्याला कळलं महाराज. पण आव नाही आणायचा, आम्ही असंच असतो. नाही बाबा, आम्ही साधेच आहे, माणूस आहे. महाराज म्हणजे कोण झाला काय? संत झाला काय? दास आहेत आम्ही, संसारिक आहे आम्ही. आमच्याकडनं चुका होतात, फक्त ऍक्सेप्ट करायची ताकद पाहिजे. मला चुकतंय किंवा मला कळत नाही हे ज्याला कळलं त्याच्यासारखा शहाणा दुसरा नाही. पण माझंच खरं लय अवघड आहे. एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं, एवढा का हसतो? ते म्हणला, कंडक्टरला फसवला. तर म्हणला, कस काय? मग म्हणला, तिकीट काढलं आणि गेलोच नाही. शहाण्याला कळलं, अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं येड्या? तशी गत आहे आपली. येथे कोणाचे काय बा गेले, ज्याच्या त्याने हित केले. देव आवडत नाहीये. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, बसलो नाही. काही म्हणतात बसलो पण मधनच आलो, काम होतो. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही, तुमचे